नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर. जॉग्राफी ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल क्वेश्चन बँकमधील प्रश्नांची उत्तरे भाग 2 बघत आहोत. यामध्ये आज आपण अचूक सहसंबंध ओळखा व अयोग्य घटक ओळखा या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. ही जी क्वेश्चन बँक आहे ती बोर्डाकडून दिलेली आहे. त्यामधील जे प्रश्न आहेत ते आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. आपण भाग 1 मध्ये योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व साखळी पूर्ण करा याची उत्तरे बघितलेली आहेत. ते जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, मग तुम्हाला ते व्हिडिओ बघायला मिळतील. तर आज आपण सुरुवातीला दिलेल्या विधानातील ए विधान व आर कारण यांचा अचूक सहसंबंध ओळखा हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. याचे एकूण प्रश्नपेढीमध्ये 30 प्रश्न आहेत व त्यानंतर चुकीचा घटक ओळखा याचे एकूण 37 प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण बघणार आहोत. आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की दिलेल्या विधानामधील ए विधान व आर कारण यांचा अचूक सहसंबंध ओळखा या प्रश्नांची उत्तरे देताना आपल्याला याचं टेक्निक माहिती असणं गरजेचं आहे. याच्या अगोदर बोर्डाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्याचे व्हिडिओ आपण तयार केले होते. ते जर तुम्ही बघितलेले असतील तर तुम्हाला हे प्रश्न चटकन सोडवता येतील. आता हे प्रश्न सोडवताना काय करायचं बघा, खाली जे 4 पर्याय असतात, अ पर्याय असतो, परत आ असतो केवळ आर बरोबर आहे, नंतर ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे, परत ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. अशा पद्धतीने सगळ्याला हे 4 जे पर्याय आहेत ते सगळ्यांना सारखे असतात. पर्याय बघण्याच्या अगोदर काय करायचं, विधान ए आणि आर हे दोन्हीच बघायचे. आता त्यामध्ये काय करायचं, सुरुवातीला की ए जे विधान आहे ते पहिल्यांदा वाचायचं आणि ती बरोबर आहे का चूक आहे हे ठरवायचं पहिल्यांदा आणि मगच दुसरं विधान वाचायचं. मग आता बघा, प्राथमिक व्यवसायावर स्थान व हवामान या घटकांचा प्रभाव पडतो. आता हे जे विधान आहे ते कसं आहे तर टिक मार्क करून घ्यायचं, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर आर विधान बघायचं, खाणकाम व्यवसायावर हवामान व स्थान यांचा प्रभाव पडत नाही. आता खाणकाम व्यवसाय जो आहे त्याच्यावरती हवामान आणि स्थान यांचा प्रभाव पडत नाही, म्हणजे हे जे विधान आहे ते सुद्धा बरोबर आहे. आता ज्यावेळेस हे 2 विधानं बरोबर असतील त्यावेळेस काय करायचं तर हे जे ए विधान आहे त्याचं हे जे आर विधान आहे ते बरोबर कारण आहे का हे शोधायचं. मग जर कारण असेल, योग्य कारण असेल तर त्याला पर्याय ई हा तिसरा पर्याय येतो आणि योग्य कारण नसेल तर त्याला पर्याय क्रमांक 4 ई हा येतो. आता हा जो ई पर्याय आहे हा पर्याय आणि हा पर्याय हे दोन्ही सारखेच आहेत, फक्त शेवटी आहे आणि नाही एवढाच फरक असतो. मग आता ह्या 2 जर विधानांचा आपण संबंध बघितला तर ए विधानाचे आर हे अचूक स्पष्टीकरण करत नाही, कारण या ठिकाणी खाणकाम जो व्यवसाय आहे तो हवामान स्थानाचा प्रभाव पडत नाही, परंतु इतर जे प्राथमिक व्यवसाय आहेत त्यावरती सगळ्यांवरती हवामानाचा आणि स्थानाचा प्रभाव पडतो. म्हणून आपलं जे उत्तर येईल ते उत्तर हे ई येईल. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. मग खाली उत्तर लिहून घ्यायचं, जसं दिलं आहे त्या पद्धतीने उत्तर लिहायचं. बघा, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही असं खाली लिहायचं आहे. जर अ असेल तर केवळ ए बरोबर आहे लिहायचं, केवळ आ बरोबर असेल तर केवळ आर बरोबर आहे लिहायचं, ए असेल तर ईचं विधान लिहायचं, असं संपूर्ण विधान खाली लिहायचं. यानंतर तुम्हाला जे पुढचे प्रश्न आहेत त्यांचे फक्त उत्तर सांगितले आहेत. खाली अशा पद्धतीनं तुम्हाला उत्तरं लिहून दिलेली नाहीत. तर यानंतर बघा आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2 आहे, ए वस्तींचे विविध प्रकार असतात आणि आर विविध प्राकृतिक घटकांचा वस्तीच्या विकासावर परिणाम होतो. आता इथून पुढं फक्त तुम्हाला उत्तर सांगितले जातील. हे जे 4 पर्याय आहेत ते वाचले जाणार नाहीत, कारण सगळ्यांचे पर्याय हे सारखेच असतात. आता याचं जे उत्तर आहे ते उत्तर शेवटचा ई आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. आता ह्या प्रश्नांची बघा, ज्यावेळेस आपण उत्तर शोधतो त्यावेळेस
दोन्ही विधान ज्यावेळेस बरोबर असतात त्यावेळेस हे अचूक स्पष्टीकरण आहे किंवा नाही यामध्ये थोडंसं जमलिंग होतं. मग काय करायचं, तर पहिलं जे विधान आहे ते काय आहे बघायचं आणि दुसरं खरंच त्याचं कारण आहे का किंवा ते स्पष्टीकरण करतं का हे व्यवस्थित बघायचं आणि मगच या दोन पर्यायापैकी पर्याय निवडायचा. हे लक्षात ठेवा, थोडासा गोंधळ या ठिकाणी होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघूया आपण. ह्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी खाली लिहून दिलेलं आहे, माहितीसाठी बाकी असलेलं आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, इथून मात्र पुढे उत्तर लिहिलेली नाहीत. आता 3 काय आहे बघा, भारतात औद्योगिक उत्पादनात विविधता आहे, विधान बरोबर आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे, हे पण विधान बरोबर आहे. परंतु या ठिकाणी हे जे आहे ते अचूक स्पष्टीकरण करत नाही, म्हणून याचं जे उत्तर आहे ते ई. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 आहे. ए जागतिक व्यापार असमान आहे, बरोबर आहे. भौगोलिक विविधता व्यापारास कारणीभूत ठरते, हे पण बरोबर आहे. आता ह्याचं जे उत्तर आहे ते ई आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 आहे. भूगोल विषयाचे स्वरूप द्वैतवादी बनले आहे. इथं वैतवादी झाले, पण इथं शब्द काय आहे, द्वैतवादी आहे. शेवटचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामधला हा प्रश्न आहे. भूगोल विषयाचे स्वरूप द्वैतवादी बनले आहे. आर आहे, भूगोल अभ्यासकांचे स्वतंत्र विरोधी किंवा पूरक दृष्टिकोन आहेत आणि पूरक दृष्टिकोन असल्यामुळेच भूगोलाचे स्वरूप द्वैतवादी बनलेले आहे. म्हणून याचं जे उत्तर आहे ते उत्तर ई आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 आहे. ए सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते आणि बी आहे सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते आणि ज्या ठिकाणी शेती केली जाते त्या ठिकाणी लोकवस्ती दाट आढळते. म्हणजे ह्या दोन्ही विधानांचं स्पष्टीकरण म्हणजे ए विधानाचं स्पष्टीकरण बी हे करतं, म्हणून याचं उत्तर काय येईल, हा ए येईल. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक, हा जो प्रश्न क्रमांक 6 आहे तो डबल झालेला आहे, त्याचं जे उत्तर आहे ते ई आहे, हे आपण बघितलं आता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघा काय आहे, प्रश्न क्रमांक 7च आहे. ए प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही. आता हे विधान बरोबर आहे का चूक आहे, तर हे विधान चूक आहे, कारण प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत असतो. जन्मदर व मृत्यूदर आणि स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्या व लोकसंख्येवर परिणाम होतो. आता या ठिकाणी फक्त बी हेच विधान, म्हणजे इथं बी म्हटलं आहे, इथं आर पाहिजे बघा. तर ह्याचं जे उत्तर आहे ते उत्तर आ आहे, केवळ आर बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय झालं आहे, तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये म्हणजेच ए आणि आर म्हटलेलं आहे, इथं वरसुद्धा ए आणि आर म्हटलेलं आहे, पण आपल्याला बोर्डाकडून जी काही क्वेश्चन बँक दिलेली आहे त्यामध्ये ए आणि बी म्हटलेलं आहे, त्यामुळे गोंधळ होईल. तर गोंधळ करू नका. तर या ठिकाणी बीच्या ठिकाणी आर हा शब्द असतो, काही ठिकाणी बी झालेला आहे, काही ठिकाणी आर झालेला आहे. तर ठीक आहे, याचं उत्तर आपण बघितलं आहे, केवळ आर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा. ए दुसऱ्या टप्प्यात मृत्यूदर घट होते पण जन्मदर स्थिर असतो. हे विधान बरोबर आहे. दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते, हे पण बरोबर आहे. मग आता याचं जे उत्तर आहे ते उत्तर हे ई आहे, 3 नंबरचं. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9 आहे. अवलंबिताच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. आर विधान आहे. आता इथं बरोबर केलं आहे बघा, या ठिकाणी बी आहे आणि परत या ठिकाणी खाली काय केलं आहे, आर केलं आहे. इथं पुढे बरोबर आहे. मग आता आर विधान काय आहे, लोकसंख्येत वृद्धांची संख्या वाढल्यास वैद्यकीय खर्च वाढतात. आता हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु अचूक स्पष्टीकरण नाही.
म्हणून शेवटचा जो पर्याय आहे तो पर्याय बरोबर आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. त्यानंतर बा प्रश्न क्रमांक 10 आहे. ए विधान आहे लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते. आर विधान आहे लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक नाही. हे तर शब्द आहे द्योतक आहे. आता या प्रश्नाचं उत्तर बघा शेवटचं आहे. शेवटचा जो ई आहे तो शेवटचा ई याचं उत्तर आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एच अचूक स्पष्टीकरण नाही. तर प्रश्न क्रमांक 11 बघा, आपण आता फाटफाट बघूया लवकर. ए कार्यशील लोकसंख्येची विविध व्यवसाय गटातील वर्गवारी म्हणजे लोकसंख्येची व्यावसायिक संरचना होय. त्यानंतर आर विधान आहे व्यावसायिक संरचनेवरून देशाच्या आर्थिक विकासाचा दर ठरतो. आता 11 जे प्रश्न आहे त्याचं उत्तर हे ई आहे. 3 नंबरचं ई. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एच अचूक स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा. ए दुसऱ्या टप्प्यात मृत्यूदरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो. आर विधान आहे तर बी झाले दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते. आता आपण पाठीमाग हा प्रश्न बघितला होता, या ठिकाणचा हा प्रश्न डबल आलेला आहे. याचं जे उत्तर आहे तो उत्तर ई आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एच अचूक स्पष्टीकरण आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघा. वस्तीचे विविध प्रकार असतात. आर विधान आहे प्राकृतिक घटकांचा वस्तीच्या वितरणावरती परिणाम होतो. आता याच्या उत्तरामध्ये थोडंसं जम्बलिंग आहे बघा. काही सहकार्याने विचारलं त्यावेळेस ते काय म्हटले की ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. कारण वस्तीच्या विविध प्रकार आहेत त्या प्रकारावरती प्राकृतिक घटकांचा परिणाम हा होत असतो आणि काहींचं मत आहे की होत नाही. पण मला वाटतं की याचं उत्तर जे आहे ते उत्तर हे शेवटचं ई असावं. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. आता प्रश्न क्रमांक 13 बघितला आहे आपण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 आहे. ए नगरे वाढतात त्याचबरोबर त्यांची कार्यही वाढतात आणि आर एका नगराला केवळ एकच कार्य असते. तर त्या ठिकाणी बघा हे जे दुसरं आहे ते दुसरं चूक आहे आणि पहिलं जे आहे ते बरोबर आहे. याचं उत्तर काय येईल केवळ ए बरोबर आहे. हे झालं 14चं उत्तर. त्यानंतर बघा 15 क्रमांकाचा प्रश्न आहे. विविध शहरे विविध कार्यासाठी प्रसिद्ध असतात. तर प्रसिद्ध शब्द झाला तर प्रसिद्ध आहे. आर आहे राज्याच्या आणि देशाच्या राजधान्या प्रशासकीय सेवा पुरवतात. आता दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि ए हे जे विधान आहे त्याचं कारण आर आहे म्हणजे याचा जो पर्याय क्रमांक 3 आहे ई. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 बघा. ए भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे. छोट्या नागपूर पठारावर लोह कोळसा यांचे भरपूर साठे आहे. दोन्ही बरोबर आहे आणि अचूक स्पष्टीकरणसुद्धा करतो म्हणून क्रमांक 3चा पर्याय बरोबर आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एच अचूक स्पष्टीकरण आहे. परत प्रश्न क्रमांक 17 बघा. भारतातील इथं ए म्हटले हा शब्द गाळायचा आहे बघा. कॅनडामध्ये लाकूड तोडीच्या व्यवसायाचा विकास झालेला आहे. विषुववृत्तीय वने अतिशय घनदाट आहेत. दोन्ही विधान बरोबर आहेत परंतु अचूक स्पष्टीकरण करत नाही म्हणून शेवटचा जो पर्याय आहे ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18 आहे. ए डॉगर बँक क्षेत्र मासेमारीसाठी जगप्रसिद्ध आहे. बरोबर आहे. आर येथे विस्तृत समुद्रबूट जमीन किंवा भूखंड मंच उपलब्ध असल्याने प्लवंग निर्मिती होते. दोन्हीही बरोबर आहेत आणि अचूक स्पष्टीकरणसुद्धा आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा. मुंबई येथे दमट हवामान सुती वस्त्र उद्योगास पूरक आहे. बरोबर आहे.
उद्योगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते, बरोबर आहे, परंतु अचूक स्पष्टीकरण नाही. या ठिकाणी हवामानाचा संदर्भ आहे, इथं पाण्याचा संदर्भ आहे, म्हणून याचं अचूक स्पष्टीकरण करत नाही. पण शेवटचा पर्याय बरोबर आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. भारतात औद्योगिक उत्पादनामध्ये विविधता आहे आणि आर विधान आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे. दोन्ही बरोबर आहेत, परंतु अचूक स्पष्टीकरण नाही. म्हणून शेवटचा पर्याय बरोबर आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. तर प्रश्न क्रमांक 21 बघा. ए दक्षिण अमेरिकेतील उद्योगाच्या विकासाला काही घटक अवरोध ठरतात, बरोबर आहे. आर विधान आहे दक्षिण अमेरिकेचा बहुतांशी भाग ॲमेझॉन नदीच्या विस्तृत खोऱ्याने व्यापलेला आहे. बघा या ठिकाणी हा आहे. आता जर विचार केला तर काहींचं मत आहे की हा शेवटचा ई बरोबर आहे आणि काहींचं मत आहे हा दुसरा ई बरोबर आहे. तर याचं जे उत्तर आहे तो हा ई बरोबर आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22 आहे. तृतीयक व्यवसायात कोणत्याच प्रकारचे उत्पादन घेतले जात नाही, बरोबर आहे. तृतीयक व्यवसायामध्ये सेवा पुरवतात. प्राथमिक व द्वितीयक व्यवसायाला विविध प्रकारच्या सेवा पुरवतात, बरोबर आहे. ह्याचं उत्तर काय येईल? दोन्ही उत्तर बरोबर आहेत, अचूक स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा. चतुर्थक व्यवसाय बहुतांशी प्रमाणात वैयक्तिक स्तरावर राहतात आणि आर विधान आहे चतुर्थक व्यवसाय हे बुद्धी कौशल्यावर आधारित असतात. आता हे कसं आहे? तर हे दोन्ही बरोबर आहेत. आता यामध्ये शिक्षक, न्यायाधीश, कर सल्लागार यांचा समावेश होतो आणि ते वैयक्तिकरित्या काम करतात, म्हणून याचं उत्तर काय येईल? ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 आहे. सागरी जलवाहतूक हा सर्वात स्वस्त वाहतूक मार्ग आहे, बरोबर आहे. पृथ्वीवर जलाशयाचे प्रमाण 71% आहे, बरोबर आहे. दोन्हीही बरोबर आहेत, परंतु अचूक स्पष्टीकरण नाही, म्हणून याचं उत्तर येईल ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25 आहे. ए लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास हे दोन्ही घटक एकमेकावर परिणाम करतात, बरोबर आहे. आणि आर आहे लोकसंख्येचे घटक प्रादेशिक विकास ठरवतात आणि प्रादेशिक विकास लोकसंख्येचे गुणात्मक घटक ठरवतात. दोन्ही बरोबर आहेत, अचूक स्पष्टीकरण आहे, म्हणून क्रमांक 3चा पर्याय बरोबर आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26 आहे. कार्यात्मक प्रदेश एकजिन्सी असतोच असे नाही. औपचारिक प्रदेश हे एकजिन्सी प्रदेश असतो. हे दोन्हीही बरोबर आहेत, परंतु अचूक स्पष्टीकरण नाही, म्हणून शेवटचा पर्याय बरोबर आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. प्रश्न क्रमांक 27 बघा. प्राकृतिक घटकांच्या आधारे ठरलेल्या प्रदेशांना प्राकृतिक प्रदेश संबोधतात, बरोबर आहे. आर विधान मानवी घटकांच्या आधारे ठरलेल्या प्रदेशांना राजकीय प्रदेश संबोधतात. दोन्ही बरोबर आहेत, परंतु अचूक स्पष्टीकरण नाही. त्यानंतर बघा मुनीचा पर्याय कुठला आहे? शेवटचा पर्याय बरोबर आहे. त्यात प्रश्न क्रमांक 28 आहे. आधुनिक काळात भूगोलशास्त्राचा अधिकाधिक उपयोजित भूगोलशास्त्राकडे प्रवास सुरू आहे. आर विधान आहे भूगोल अभ्यास पद्धतीत संख्याशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, GIS, GPS व सुदूर निरीक्षण उपग्रहाद्वारे भूगोलाचा अभ्यास केला जातो. आता याचं जे उत्तर आहे हे 3 नंबरचं आहे. दोन्ही बरोबर आहेत आणि अचूक स्पष्टीकरण आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 बघा. प्राकृतिक भूगोलात मानवी क्रियांचा अभ्यास केला जातो. हे चूक आहे विधान. मानवी भूगोलात मानव केंद्रस्थानी आहे, हे बरोबर आहे, पण याचं उत्तर काय येईल? आ. केवळ आर बरोबर आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30 आहे.
ए. मानवी भूगोलाचे एकूण स्वरूप एकात्मिक व सर्वस्पर्शी झाले आहे. बरोबर आहे. त्यानंतर मानवी भूगोलाच्या सर्व शाखा कमी अधिक प्रमाणात एकमेकाशी संबंधित आहेत. बरोबर आहे. एकमेकाशी संबंधित आहेत म्हणूनच एकात्मिक आणि सर्वस्पर्शी झालेलं आहे. म्हणून ह्याचं जे उत्तर आहे 3 नंबरचं ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. अशा पद्धतीने 3 प्रश्न हे आपल्याला दिलेले होते, त्याची उत्तरं आपण बघितली आहेत. यानंतर आपण अयोग्य घटक ओळखा याचे जे एकूण 37 प्रश्न आहेत त्याची उत्तरं बघूया. आता बघा, अयोग्य किंवा चुकीचा घटक ओळखताना एक विधान दिलं जातं आणि त्याला अनुसरून 4 पर्याय दिले जातात. ह्या 4 पर्यायामध्ये ह्या विधानाला अनुसरून 3 पर्याय बरोबर असतात आणि यातला एकच पर्याय चुकीचा असतो. जो ह्या विधानाला अनुसरून चुकीचा पर्याय आहे तो चुकीचा पर्याय आपल्याला उत्तर म्हणून लिहायचे आहे. हे लक्षात ठेवा. ह्याला चुकीचा पर्याय शोधायचा आहे. चुकीचा किंवा त्याला अयोग्यसुद्धा म्हणतात, लक्षात ठेवा. आता पहिला प्रश्न आहे वय लिंग मनोर्याचा प्रकार. अस्थिरावलेला, संक्रमण करणारा, संकोचणारा, विस्तारणारा. आता चुकीचा कुठला आहे तर ब. संक्रमण करणारा हे याचं उत्तर आहे. हे 3 राहिलेले वयलिंग मनोर्याचे प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 2 आहे वस्तीच्या प्रकार. खेडेगाव, उपनगर, शहर, झालर वस्ती. आता या ठिकाणी चुकीचा कुठला आहे झालर वस्ती, कारण झालर वस्ती ग्रामीण आणि शहरी भागाच्या मधला भाग असतो. प्रश्न क्रमांक 3 आहे शेतीचा प्रकार. आता या ठिकाणी बघा, सखोल शेती, पडीक शेती, मळ्याची शेती, मंडई शेती. आता याचं जे उत्तर आहे चुकीचं ते पडीक शेती आहे. आपण पडीक शेती हा शब्द वापरतो, परंतु आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये हे 3 शेतीचे प्रकार आहेत: सखोल शेती, मळ्याची शेती, मंडई शेती. पडीक शेती असा शब्द प्रयोग केलेला नाही, म्हणून चुकीचं उत्तर पडीक शेती. प्रश्न क्रमांक 4 आहे मानवी भूगोलाच्या उपशाखा. यामध्ये बघा, जीवभूगोल, वस्ती भूगोल, लोकसंख्या भूगोल, आर्थिक भूगोल. ह्यामध्ये जे चुकीचं आहे ते कुठलं आहे जीवभूगोल. हे या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा, पर्यटन हे प्रमुख कार्य असणारी वस्ती. माथेरान, मनमाड, मनाली, मुंबई. हे तिन्ही जे आहेत हे पर्यटन करणारे आहेत आणि मनमाड हे वाहतुकीचं शहर आहे, म्हणून मनमाड याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे टप्पे. अतिशय स्थिर, शून्य वाढ दर्शविणारा, अति तीव्र वाढ दर्शविणारा आणि इथं सुट्टा आहे बरं का, ई आहे हा, कमी बदल दर्शविणारा. या ठिकाणी जो चुकीचा आहे तो अति तीव्र वाढ दर्शविणारा हा आहे, याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, खनिजामुळे दाट लोकवस्ती असणारे देश किंवा प्रदेश. आता या ठिकाणी झांबियातील कंटका, पश्चिम युरोप, मांचुरिया, गंगा नदी सुपीक खोरे. यामधले याचं उत्तर आहे ई, गंगा नदी सुपीक खोरे. प्रश्न क्रमांक 8 बघा, भूगोलातील वातावरणाशी संबंधित अभ्यास घटक. आता या ठिकाणी आर्द्रता, हवेचा दाब, वारे आणि खडक हा ई इथं सेपरेट आहे बरं का. याचं उत्तर आहे खडक. आता हे जे प्रश्न आहेत चुकीचा किंवा अयोग्य घटक ओळखा, ह्यामधले बऱ्यापैकी प्रश्न आपण ज्यावेळेस पूर्वी बोर्डाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न बघितले होते त्यामधले आहेत. चुकीचा घटक ओळखा याचे 4 व्हिडिओ तयार केले होते मी. त्यामधला पहिला व्हिडिओ आणि 4था व्हिडिओ यावर आधारित यात दिलेले प्रश्न आहेत. आणि प्रकरण क्रमांक 3 आणि प्रकरण क्रमांक 6, 3 ते 6 मधले यामध्ये प्रश्न दिलेले नाहीत. ते जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही ते व्हिडिओ बघा, तुम्हाला त्या ठिकाणी अजून प्रश्न सापडतील. तर प्रश्न क्रमांक 9 आहे भूगोलातील जलावरणाशी संबंधित अभ्यास घटक. सागर, खडकरचना, आखात, हिमनदी. ह्यामध्ये जे उत्तर आहे ते आहे खडक रचना. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारी प्राकृतिक घटक. हवामान, प्राकृतिक रचना, शेती, मृदा. आता याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे शेती. प्रश्न क्रमांक 11 आहे जास्त लोकसंख्येसाठी अनुकूल परिस्थिती. सुपीक, इथं सुधीक झाले बरं का, हे ठिकाणी सुपीक हा शब्द आहे. सुपीक शेतीयोग्य मृदा, सौम्य समशीतोष्ण हवामान, पाण्याची उपलब्धता, अतिउष्ण हवामान. याचं जे उत्तर आहे ते ई, अतिउष्ण हवामान. प्रश्न क्रमांक 12 आहे मानवी लोकसंख्येसाठी प्रतिकूल परिस्थिती. तीव्र उतार, वाळवंटी मृदा, रेगूर सुपीक मृदा आणि ई, उष्ण हवामान.
आता याचं जे उत्तर आहे ते ई आहे, रेगूर सुपीक मृदा. प्रश्न क्रमांक 13 आहे, लोकसंख्या प्रतिमानातील दुसऱ्या टप्प्यातील देश. या ठिकाणी बघा, भारत, कांगो, बांगलादेश, नायजर. या ठिकाणी भारत हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक. शेती, खाणकाम, वाहतूक, हवामान. याचं जे उत्तर आहे ते ई हवामान आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाच्या पहिल्या टप्प्याची वैशिष्ट्ये. प्रजनन दर अधिक, वैद्यकीय सुविधांचा अभाव, कुपोषण, मृत्यूदर खूप कमी. याचं जे उत्तर आहे ते मृत्यूदर खूप कमी. प्रश्न क्रमांक 16 आहे, गंगा नदी मैदानी प्रदेशात लोकसंख्या दाट आढळते. सुपीक मृदा, औद्योगिकरण जास्त प्रमाणात, पाण्याची उपलब्धता, मंद उतार. याचं जे उत्तर आहे ते औद्योगिकरण जास्त प्रमाणात. प्रश्न क्रमांक 17 आहे, शहरामध्ये लोकसंख्या जास्त असण्याची कारणे. चांगली वाहतूक व्यवस्था, रोजगाराच्या संधी, शिक्षण, आरोग्याच्या सोयी, शेतीसाठी सुपीक प्रदेश. याचं जे उत्तर आहे ते शेतीसाठी सुपीक प्रदेश. प्रश्न क्रमांक 18 आहे, लोकसंख्या मनोऱ्याचे प्रकार. आता आपल्याला जे PDF दिलेलं आहे त्यामध्ये लोकसंख्या मनोऱ्याचे झालेलं आहे बरं का. इथे काय आहे, लोकसंख्या मनोऱ्याचे प्रकार. विस्तारणारा, उंचावणारा, संकोचणारा, स्थिरावलेला. याचं जे उत्तर आहे ते काय आहे, उंचावणारा. प्रश्न क्रमांक 19 बघा, 1000पेक्षा जास्त लिंगरचना असणारे देश प्रदेश. लाटविया, संयुक्त अरब अमिराती, इस्टोनिया, युक्रेन. ह्याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती. प्रश्न क्रमांक 20 आहे, जवळजवळ 80% कमी एकूण साक्षरता असणारे देश किंवा प्रदेश. यामध्ये कॅरिबियन बेटे, उत्तर अमेरिका, पश्चिम आशिया, दक्षिण अमेरिका. याचं जे उत्तर आहे ते कॅरिबियन बेटे. प्रश्न क्रमांक 21 आहे, लोकसंख्येमध्ये ग्रामीण शहरी रचनेनुसार तफावत आढळणारे घटक. पर्याय, व्यावसायिक संरचना, लिंग गुणोत्तर, शारीरिक उंची, लोकसंख्येची घनता. याचं जे उत्तर आहे ते ई शारीरिक उंची. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 22 आहे, स्थलांतराची सामाजिक कारणे. भेदभाव, विवाह, भूकंप, वैद्यकीय सुविधांचा अभाव. याचं जे उत्तर आहे ते भूकंप हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, संकोचणाऱ्या मनोऱ्याची वैशिष्ट्ये. इथं सुद्धा मनोरा हा शब्द आहे. तरुणांची संख्या जास्त, शीर्षाकडे विस्तारलेला, वृद्धांची संख्या जास्त, जन्म मृत्यूदर अगदी कमी. याचं जे उत्तर आहे ते आहे तरुणांची संख्या जास्त. प्रश्न क्रमांक 24 आहे, स्थलांतराचे अपकर्षण घटक. दुष्काळ, युद्ध, प्रदूषित पाणी, शिक्षणाची संधी. याचं जे उत्तर आहे ते काय आहे, शिक्षणाची संधी. प्रश्न क्रमांक 25 आहे, साक्षरतेचा थेट संबंध असणारे घटक. लोकांचे राहणीमान, खनिज संपत्तीचे साठे, स्त्रियांचा समाजातील दर्जा, शैक्षणिक सुविधा. याचं जे उत्तर आहे ते आहे खनिज संपत्तीचे साठे. प्रश्न क्रमांक 26 आहे, स्थलांतराची प्राकृतिक कारणे. ज्वालामुखीचा उद्रेक, वादळे, रोजगाराचा शोध, भूकंप. इथं उत्तर झाले हा शब्द इथं नाही पाहिजे. तर याचा जो उत्तर आहे ते आहे रोजगाराचा शोध. प्रश्न क्रमांक 27 आहे, स्थलांतराचे आकर्षण घटक. रोजगाराच्या संधी, शिक्षणाची सोय, प्रदूषित हवा, आल्हाददायक हवामान. याचं जे उत्तर आहे ते प्रदूषित हवा हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, भूगोल अभ्यासकाची कौशल्ये. पर्याय बघा, निरीक्षण, दर्जेदार वेशभूषा, नकाशा काढणे, विदा सुसंघटन. याचं जे उत्तर आहे ते आहे दर्जेदार वेशभूषा. प्रश्न क्रमांक 29 आहे, भूगोल तत्ववेत्ते हेकेटस. पर्याय बघा, ग्रीक तत्ववेत्ते, गेस पिराडस ग्रंथलेखन, रोमन तत्ववेत्ते, सर्वात प्रथम पृथ्वीचे वर्णन.
याचं जे उत्तर आहे ते आहे रोमन तत्त्ववेत्ते. प्रश्न क्रमांक 30 आहे, मानवी भूगोल शाखा लोकसंख्या भूगोल, मृदा भूगोल, आर्थिक भूगोल, राजकीय भूगोल. याचं जे उत्तर आहे ते आहे मृदा भूगोल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 बघा, भूगोलातील जीवावरणाशी संबंधित अभ्यास घटक संकल्पना. एक आहे भक्षक, दुसरा आहे अन्नसाखळी, तिसरा आहे तपांबर, चौथा आहे परिसंस्था. याचं जे उत्तर आहे ते आहे तपांबर. 32 नंबरचा प्रश्न बघा, भारतातील तुलनेने कमी विकसित प्रदेश राज्य. महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ईशान्येकडील राज्ये. याचं जे उत्तर आहे ते आहे महाराष्ट्र. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33 बघा, वनक्षेत्राचा प्रदेशावरील परिणाम. वन उत्पादने, जलविद्युत प्रकल्प, कागद कारखाना, फर्निचर निर्मिती. या ठिकाणी हा शब्द नाही बरं का. याचं जे उत्तर आहे तो उत्तर काय आहे, जलविद्युत प्रकल्प. त्यानंतर 34 नंबरचा प्रश्न बघा, औपचारिक प्रदेश. हवेली तालुका, सिटी केबल सेवा क्षेत्र, कोल्हापूर जिल्हा, उत्तर प्रदेश. याचं उत्तर आहे सिटी केबल सेवा क्षेत्र. प्रश्न क्रमांक 35 बघा, प्रदेश निर्मितीसाठी भूरूपरचना. इथं भूरूपरचना, मैदाने, सरोवरे, पर्वत, पठारे. याचं उत्तर आहे सरोवरे. प्रश्न क्रमांक 36 आहे, प्रदेश संबोधण्यासाठी आवश्यक घटक. स्थान, सीमा, बुद्धिमत्ता आणि भौगोलिक विस्तार. याचं उत्तर आहे बुद्धिमत्ता. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे 37 नंबरचा, पर्वतीय प्राकृतिक प्रदेश. सहारा, हिमालय, रॉकी, अँडीज. याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे सहारा. अशा पद्धतीने आज आपण बोर्डाच्या क्वेश्चन बँकमधील 2 महत्त्वाचे घटक बघितले आहेत. एक अचूक सहसंबंध ओळखा आणि दुसरा अयोग्य किंवा चुकीचा घटक ओळखा. यानंतर आपल्याला पुढे अजून अचूक गट ओळखा, योग्य क्रम लावा, परत चुकी बरोबर हे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते ऑब्जेक्टिव्ह आपल्याला बघायचे आहेत. हे जे ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तुम्ही जर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.